आजचे केंद्रीय बजेट ऐकले आणि बजेट कसं नसावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण देशाला पाहावयास मिळालेलं. आत्मनिर्भर भारत ही घोषणा मोदी सरकारची, भारतीय जनता पक्षाची आहे. पण आत्मनिर्भर कसे होणार? तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या संस्था विकून हे आत्मनिर्भर होणार असं दिसतंय. त्यांनी IDBI, एअर इंडिया या संस्था सुद्धा विक्रीला काढलेल्या आहेत. रेल्वे असेल, हे असेल, हे सुद्धा विक्री करता काढलेलं दिसतंय. आणि हे आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे काय, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडेल. मैं देश बिकने नहीं दूंगा असे माननीय पंतप्रधान म्हणत असायचे. परंतु चित्र काय दिसतंय? देश बिकने नहीं दूंगा म्हणत होते, परंतु माननीय अर्थमंत्र्यांनी असं दाखवून दिलं की पंतप्रधान खोटं बोलत होते, आम्ही देश विकायला काढलेला आहे. दुसरी एक गोष्ट स्पष्टपणे इथे जाणवते ते ही की यामध्ये त्यांनी ज्या काही घोषणा केल्या, असं वाटून जातं बजेट पाहताना की ह्या घोषणा देशाकरता केल्या की येत्या काही महिन्यामध्ये काही राज्यांमध्ये ज्या निवडणुका येतात त्याचा हा जाहीरनामा आहे. आज देश म्हणून देशातल्या सर्वसामान्य माणसाला असेल, युवकांना असेल, त्यांना बेरोजगारांना असेल, यांना दिलासा देण्याचं कोणतंही काम या बजेटमधून झालं नाही. कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्थेला बळकटी देणं, अर्थव्यवस्थेला चालना देणं, अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान करणं, या विषयामध्ये कुठेही काम केलेलं दिसत नाही. आमची अपेक्षा होती माननीय राहुलजींनी जी न्याय योजना मांडली, ती न्याय योजना कोरोनाच्या संकटानंतर बंद पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याकरता अत्यंत योग्य होती. सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबामध्ये काहीतरी पैसा जाऊ द्या, त्याला आवश्यक गरजेच्या गोष्टी घेण्याकरता तो बाजारात जाईल, त्यामुळे दुकानं चालतील, त्यामुळे उत्पादनं सुरू होतील, त्यामुळे रोजगार वाढेल. हे सूत्र निव्वळ माननीय राहुलजींनी मांडलं असं नाही, तर देशातल्या अर्थतज्ञांनी सुद्धा हे मांडलं. परंतु कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्था गतिमान व्हावी याकरता सुद्धा कोणताही प्रयत्न यामध्ये केलेला दिसत नाही. आणि म्हणून खूप निराश करणारं अशा प्रकारचं हे बजेट आहे, हा अर्थसंकल्प आहे. सर, पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत आणि त्या ठिकाणी महत्वाची घोषणा केली आहे. 3 राज्यांसाठी विशेषतः तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाम. यामध्ये हेच दिसतंय की खरं म्हणजे तुम्ही देश म्हणून या अर्थसंकल्पात अपेक्षा होत्या. देशातल्या राज्यांना काय देणार किंवा सर्वसामान्य माणसाला जो बेरोजगार आहे त्याला काय देणार, महिला आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत, त्यांचं जीवनमान कसं उंचावणार, ह्या गोष्टी अपेक्षित असताना केवळ निवडणुका जिंकण्याचं दृष्टीने जे काही करता येईल ते सुद्धा या बजेटमध्ये, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एकच लक्ष आहे की निवडणुका जिंकणं, असं स्पष्टपणे यामध्ये दिसतं. त्याकरता त्यांचा प्रयत्न दिसतो. बजेटचा वापर सुद्धा यापूर्वी कधीही नव्हता, तो झालेला दिसतो आहे. शेती कर्जाची, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली आहे. 15,000 लाख कोटी मागच्या वर्षी होती, यावर्षी 16.5 पर्यंत ती वाढवलेली आहे. तर याबद्दल काय त्या कृषी कर्जाची मर्यादा वाढवल्याने काय फरक होत नसतो. दरवर्षी जसे चरण फुकट तसं थोडंफार ते वाढवलं जात असतं. खरं ते बजेटमध्ये सांगितलं काय, नाही सांगितलं काय, त्या मर्यादा वाढवाव्याच लागतात. आणि त्या पद्धतीनं आपण राज्यामध्ये सुद्धा कृषी कर्जाच्या मर्यादा असतात त्या ठरवतो आपण. त्यामध्ये मला तर काही विशेष वाटत नाही. तर शेतकऱ्याला काय दिलासा दिला याच्यामध्ये? शेतकरी आंदोलन चाललंय. आम्हाला अपेक्षा होत्या की शेतकऱ्याकरता काहीतरी हे बजेट असं असेल की शेतकऱ्याला दिलासा देणार असेल, परंतु त्यामध्ये कोणताही शेतकऱ्याला दिलासा नाही, सर्वसामान्य माणसाला दिलासा नाही, युवकांना दिलासा नाही, महिलांना दिलासा नाही. फक्त 5 राज्याच्या निवडणुका, त्याच्याकरता केलेलं बजेट आणि दुसरं विकायला काढलेल्या गोष्टी, एवढंच याच्यात मर्यादित काम हे झालेलं आहे. आपण बघितलं की बजेट अनाउन्समेंट सेन्सेक्स जो आहे तो जवळजवळ 900 अंकांनी वरलेला आहे. तर कुठेतरी मार्केटने हे
पॉझिटिव्हरित्या घेतलेलं वगैरे असं एक चित्र दिसतंय. आता हे का पॉझिटिव्हरित्या घेतलं हे त्यांनाच विचारलं पाहिजे. मला तर वाटतं अर्थव्यवस्थेकरता काही त्यामध्ये काही दिलासा देणारं नाही, सर्वसामान्य दिलासा नाही. भांडवलदारांना कुठे दिलासा देणारं काही असेल तर ते शोधावं लागेल. त्यासोबतच पेट्रोलवरचा अधिभारासंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये महत्वाचं मुद्दा आलेला आहे. राज्य या संदर्भात काही करू शकेल का अधिभार कमी करण्याच्या दृष्टीने, किंवा इतर कर काही कमी होऊ शकतील का, कारण 100च्या पुढे जाईल पेट्रोल. आता यांचं सगळ्यात केंद्र सरकारचं अचिव्हमेंट काय आहे की जे 50 रुपयाचं पेट्रोल 55 रुपये झाले म्हणून रस्त्यावर येत होते, आंदोलन करत होते. आता यांनी 100 सेंचुरी मारली माननीय पंतप्रधानांनी. आता 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 त्यांचं खरं त्याला उत्तर दिलं पाहिजे की जे जे रस्त्यावर आले होते त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. महाराष्ट्राला काय मिळालं या बजेटमध्ये साधारण? महाराष्ट्राला काय मिळालं खरं म्हणजे मी पाहिलं की नाशिकच्या मेट्रोला मदत मिळाली. खरं म्हणजे किती अपुरी गोष्ट आहे. आणि आम्ही अपेक्षा ठीक आहे या तर गोष्टी प्रशासनामध्ये होतच असतात, त्या दाखवण्यापेक्षा आम्ही सर्वसामान्य माणसाला काय दिलं, त्याचं जीवनमान उंचवलं, देश म्हणून याचा विचार केंद्रीय बजेटमध्ये अपेक्षित असतो, काहीच दिसत नाही. महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही म्हणून महाराष्ट्राला कमी हिस्सा मिळतोय का? महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देत असताना आणि महाराष्ट्र सर्वात जास्त कर हे केंद्राला देतं, परंतु महाराष्ट्राकडे पाहण्याची दृष्टी त्यांची चांगली नाही. वक्रदृष्टी सारखी परिस्थिती आहे. एक तर जीएसटीचा परतावा आमचा वेळेवर येत नाही. जे कॉन्ट्रीब्युशन असतात एकत्र योजनांचे ते वेळेवर येत असताना दिसत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. या व्यतिरिक्त महाराष्ट्राकरता मुंबई करता असं आहे की मुंबई सगळ्यात महत्वाचं आर्थिक केंद्र आहे की जे खूप उत्पन्न मोठ्या प्रमाणावर केंद्राला देत असतं, परंतु त्याला सुद्धा कुठं दिलासा देणारी कोणतीही गोष्ट यामध्ये दिसत नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे बजट कैसे आप उसको असेस करते हैं, आपकी असेसमेंट क्या है? ये बजट मुझे तो ऐसा लगा कि ये जो 5 राज्यों में इलेक्शन होने वाले हैं उसका जाहिरनामा जो है वो उन्होंने दिया है कि क्या सदस्यता में पूरा देश के लिए कुछ किया है ऐसा तो कुछ दिखता नहीं. और दूसरा ये दिखता है कि माननीय पंतप्रधान महोदय इलेक्शन के पहले भाषण में बोलते थे कि मैं देश नहीं बिकने दूंगा. यहाँ तो ऐसा दिखता है कि ये देश बिकने को निकले. और दूसरी अगर आप उसमें बात देखें कि सामान्य नागरिकों के लिए बेसिकली इसमें क्या है, और पेट्रोल के जो दाम दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं. अगर हम मुंबई की अगर बात करें तो तकरीबन 90 रुपए से भी ज्यादा 90 रुपीज पेट्रोल के दाम है. उसको मद्देनजर रखते हुए कुछ टैक्सेस कम करना चाहिए था, आपको लगता है? कोरोना के संकट के बाद अगर अर्थव्यवस्था को गति देनी है तो उसमें सर्वसामान्य जो लोग हैं उनके लिए कुछ आर्थिक तरतूद करनी चाहिए थी कि जो माननीय राहुल जी ने बताया था न्याय योजना. आप कोई फैमिली के लिए, कुटुंब के लिए आप उनको कुछ पैसा दे दो, वो मार्केट में जाएंगे, जीवनावश्यक जो चाहिए वो खरीद देंगे, तो प्रोडक्शन बढ़ जाएगा, रोजगार बढ़ जाएगा. ये योजना न्याय योजना थी. तो ये इस परिस्थिति में वो बहुत अच्छी योजना थी, लेकिन कोई सर्वसामान्य लोगों के लिए कोई योजना इसमें नहीं है. अर्थव्यवस्था को गति देने के लिए भी कोई योजना नहीं. पेट्रोल के दाम के बारे में तो सब देखते हैं कि अभी तो सेंचुरी पार होने वाली है. पहले ऐसा दिखता था कि 50 से 55 हुआ था तो भी भारतीय जनता पक्ष के सब लोग रास्ते पर आए थे. आज सेंचुरी पार के बाद वो कहाँ है, अब वो कहाँ बैठे, छुप के बैठे. सवाल आपके ऊपर लग रहा है कि स्टेट गवर्नमेंट जो टैक्सेस रहती है पेट्रोल के ऊपर वो क्यों नहीं कम करती? तो क्या ऐसा प्रावधान इस बार के स्टेट बजट में? ये तो कंट्रोल स्टेट के लिए उत्पन्न का जो साधन है उसमें एक है. ये तो जिम्मेदारी जो है वो केंद्र सरकार के उन्होंने निभाना चाहिए. सर आप कह रहे हैं कि इस बजट में सामान्य आदमी के लिए कुछ नहीं है, लेकिन अगर हम स्टॉक मार्केट की बात करें तो स्टॉक मार्केट ने पॉजिटिव रिस्पॉन्स इसके ऊपर दिया है. मुझे मालूम नहीं मोदी सरकार पर कुछ क्या होगा उनका, इसलिए देते होंगे. बाकी तो सर्वसामान्य गरीब लोगों के लिए कुछ उनका तो कुछ नहीं. कोई भांडवलदार लोगों, मूलधर भांडवलदार लोगों के लिए कुछ किया होगा. और आपको लगता है मुंबई को कहीं ना कहीं निंदा किया गया है? मुंबई पर तो ये सरकार हमेशा ऐसे ही देखती है कि अन्याय करती है. मुंबई तो सबसे ज्यादा टैक्स जो है उसका कलेक्शन मुंबई और महाराष्ट्र से केंद्र सरकार को जाता है. तो हमारी अपेक्षा रहती है कि मुंबई के लिए भी कुछ करो, तो कुछ करते नहीं. आपने महाराष्ट्र सरकार की तरफ से कुछ एक्सपेक्टेशंस भेजी थी कि
कुछ खास करके प्रोजेक्ट्स के लिए महाराष्ट्र सरकार को सेंटर की तरफ से बजट हमेशा अपेक्षा तो हमारी रहती है। माननीय मुख्यमंत्री महोदय, हमारे माननीय उप मुख्यमंत्री महोदय सदा संपर्क करते हैं कि हमारे लिए तो जीएसटी का परतावा भी ठीक से देते नहीं, उससे ज्यादा अपेक्षा करना भी ठीक नाही, लेकिन हम करते। सर, पण आपण जर बघितलं तर जवळ विमा क्षेत्रामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ती 49% होती, ती 84% करण्यात आलेली आहे। आणि दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने ज्या बँका होत्या, ज्या काही बँका अजून 2 बँकांचं खाजगीकरण केलं जाणार आहे, तर कशा पद्धतीने बघता, कारण की खाजगी जे प्लेयर्स आहेत ते सरकारी जे परिस्थिती आहे किंवा जे मार्केट आहे त्यामध्ये घुसताना दिसत आहे। खरं ते आपली विमा कंपनी जी आहे LIC ही अत्यंत महत्वाची अशी कंपनी आहे आणि ती अत्यंत चांगली सक्षम, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे। तिचा उपयोग, तिच्या भांडवल जे तिच्याकडे होतं तिचा उपयोग त्यांनी इतर ठिकाणी केला, तिला दुर्बल बनवलं, आता ती विकायला काढली आणि ज्या संस्था अत्यंत सक्षम आपल्या आहेत त्या संपवण्याचं, म्हणजे खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षानं 70 वर्षामध्ये जे काही उभं केलं होतं जनसामान्याकरता आणि देशाला ताकद देण्याकरता, ते सगळं मोडीत काढण्याचं काम हे चाललेलं आहे। IDBI ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक अत्यंत महत्वाची बँक आहे। इंडस्ट्री डेव्हलप होण्याकरता तिनं काम करावं ही अपेक्षा आहे, ही सुद्धा विक्रीला काढलेली दिसते। इतक्या महत्वाच्या संस्था ह्या संपून टाकायला आणि खाजगीकरण करायला हे निघाले आहे, त्यांचा उद्देश काय? आत्मनिर्भर भारत आपण म्हणतो की स्वयंपूर्ण व्हायचं, आत्मनिर्भर व्हायचं। आता हे विकून आत्मनिर्भर होणार का? घोषणा एक आहे, कृती वेगळी आहे। सर, पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलच्या बॅरलची किमती वाढल्या नसताना आधीच पेट्रोल महाग आहे, त्यावरती आता 4 रुपये आणि 2.5 रुपये असा सरचार्ज लावला झाला, जेणेकरून कृषीला कुठतरी दिलासा द्यायचा प्रयत्न। पण तुम्ही कशा पद्धतीने करता, कारण की लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांवरती आर्थिक बंधनं असताना अशा पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवतात? अलीकडच्या कालखंडामध्ये हे दिसतं की पेट्रोलच्या किंवा जे कच्चं तेल असतं त्याच्या किमती जागतिक मार्केटला कमी होत असताना सुद्धा भारतात मात्र दर वाढत गेलेले आपल्याला दिसत आहेत, कारण बिना टॅक्सेस त्याच्यावर टाकलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्याच्या खिशातून पैसा काढण्याचं काम आहे, कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस त्याचा परिणाम हा सर्व मार्केटवर होत असतो, सगळ्या वस्तूंवर होत असतो, ते सर्व महाग होत असतं, महागाई वाढत असते, कारण वाहतूक ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात। सर्वसामान्याच्या खिशातून हा पैसा काढला जात असतो, परंतु त्याचं कोणतंही सोयीस्कर या सरकारला नाही। पैसे उभे करायचे आणि कुठं खर्च करताय हे सुद्धा समजत नाही, अशी अवस्था आज दुर्दैवानं दिसते आहे। याला पूर्णपणे जबाबदार केंद्र सरकार। सर, राज्यातले जे इतर अधिभार आहेत ते कमी केले जातील का राज्याच्या बजेटमधून? पेट्रोल डिझेलच्या किमती थोड्या इथं महत्वाचं म्हणजे त्यांनी अधिभार वाढवायचे आणि आम्ही कमी करायचे, ही तरी कुठलं आहे? शेवटी राज्याला सुद्धा बजेट हे चांगलं ठेवावं लागतं, प्रयत्न करावं लागतात। त्यांनी मात्र विनाकारण भार वाढवायचा आणि त्याला मदत करण्याकरता म्हणजे लोक असं नाही जमणार। त्यांनीच खरं म्हणजे ज्यावेळेस कच्च्या तेलाच्या किमती जागतिक मार्केटमध्ये कमी होत आहेत त्यावेळेस विनाकारण जे वाढत चाललेली आहे ती दुर्दैवानं योग्य नाही, सर्वसामान्याकरता योग्य नाही। तुम्ही समाधानी आहात या बजेटवरून? पूर्णपणे मीच काय सगळ्या देशांनी नाराजी व्यक्त